नमस्कार, मी सरफराज अहमद. आवाज मराठीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत. आज आपण इतिहासातल्या एका दुर्लक्षित पात्राविषयी, एका दुर्लक्षित नायकाविषयी चर्चा करणार आहोत. महात्मा गांधींच्या हत्येविषयी अनेक दावे केले जातात. त्याच्याविषयी अभ्यासकांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. पण महात्मा गांधींची जी हत्या झाली त्याच्या आधी महात्मा गांधींच्या हत्येचे अनेक प्रयत्न अनेक लोकांनी केलेले आहेत. त्यातला एक प्रयत्न इंग्रजांनी देखील करून पाहिला होता. लॉर्ड इर्विननं महात्मा गांधींना संपवण्यासाठी विष प्रयोगाचं कारस्थान रचलं होतं. ते कधी रचलं होतं आणि ते कोणामुळे असफल झालं याची माहिती वेगवेगळ्या इतिहासाच्या साधनांमध्ये आलेली आहे. ज्या इतिहासाच्या साधनांमध्ये महात्मा गांधींच्या या हत्येच्या प्रकरणाची माहिती दिली गेली आहे त्याच्यामध्येच बतक मियां अन्सारी नावाच्या एका महत्वाच्या नायकाचा, स्वातंत्र्य लढ्यातील एका दुर्लक्षित इतिहास पुरुषाचा देखील उल्लेख येतो. हे बतक मियां अन्सारी मुळातले चंपारण जिल्ह्यातल्या एका स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबात जन्मलेले होते. त्यांचे वडील स्वातंत्र्य लढ्यात अप्रत्यक्षपणे कार्यरत होते. ते स्वतः शेती करायचे आणि शेती करता करता आचार्याचं काम देखील करत होते. त्यांच्याकडे असणारी स्वयंपाक बनवण्याची वेगवेगळी कला ही इंग्रजांना आवडली होती. इंग्रजांना त्यांनी बनवलेल्या व्यंजनांमुळे वेगवेगळ्या पार्टीजमध्ये किंवा आणखीन वेगवेगळ्या समारंभांमध्ये त्यांना आचारी म्हणून बोलवलेलं होतं. त्यांची ही ख्याती पाहून लॉर्ड इर्विननं त्यांना आपला खाजगी स्वयंपाक्या म्हणून नियुक्त केलं आणि ते अनेक वर्ष तिथं कार्यरत होते. महात्मा गांधी चंपारण्य जिल्ह्यातल्या निळीच्या शेतीच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस हस्तक्षेप करायला लागले तेव्हा चंपारण्य जिल्ह्यातली परिस्थिती ही इंग्रजांसाठी खूपच घातक बनली. ती परिस्थिती हाताबाहेर जायला लागली आणि अशातच गांधींनी चंपारण्य जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलं. एप्रिल महिन्यामध्ये 1917 साली गांधी चंपारण्य जिल्ह्यात येणार होते. गांधींना रोखण्यासाठी इर्विननं वेगवेगळे प्रयत्न करून पाहिले पण त्यात तो काही सफल झाला नाही. शेवटी गांधी चंपारण्य जिल्ह्यात आले आणि आल्यानंतर गांधींना त्यानं कशा प्रकारे आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण त्यांनी स्वीकारावं यासाठी त्यांना राजी देखील केलं. गांधी इर्विनच्या घरी आल्यानंतर इर्विननं आपले जे मुख्य स्वयंपाक करणारे आचारी होते बतक मियां अन्सारी त्यांना गळ घातली की त्यांनी त्यांच्या अन्नामध्ये विष कालवावं. बतक मियां अन्सारी यांनी स्वतः विष कालवण्यास नकार दिला. विषारी पदार्थ अन्नामध्ये मिसळून ते अन्न गांधींना देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर लॉर्ड इर्विननं स्वतः दुधामध्ये विष घातलं आणि तो विषाचा जो ग्लास आहे, विषाने भरलेल्या दुधाचा जो ग्लास आहे तो ग्लास महात्मा गांधींसमोर वेगळ्या एका नोकराच्या माध्यमातून पोहोचवला आणि महात्मा गांधी तो ग्लास पिणार इतक्यात बतक मियां अन्सारी यांनी आपल्या स्वयंपाकघरातून गांधींना इशारा केला की गांधीजी तुम्ही दूध पिऊ नका, त्याच्यामध्ये विष मिसळलेलं आहे. गांधींना त्यांचा इशारा कळल्यानंतर गांधींनी ते दूध पिण्यास, तो दूधचा ग्लास जो आहे तो पिण्यास नकार दिला आणि त्यानंतर गांधींचे प्राण वाचले. त्या दुधामध्ये विष होतं याची शहनिशा देखील करण्यात आली आणि बतक मियां अन्सारी यांना इर्विनच्या रागाचा देखील सामना करावा लागला. इर्विननं त्यांच्या घरावर हल्ले करायला लावले आणि त्यांना पूर्णतः जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न देखील केले. बतक मियां अन्सारींविषयी गांधींनी वेगवेगळ्या पत्रांमध्ये वगैरे कृतज्ञता व्यक्त केली आहे. पण गांधी आणि बतक मियां अन्सारींचा हा स्नेह वाढू शकला नाही. बतक मियां अन्सारी हे निरक्षर होते, अडाणी होते किंवा तितक्या मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्रात ते कार्यरत नसल्यामुळे त्यांचे आणि गांधींचे जे स्नेह आहेत ते पुढे वाढले नाहीत आणि बतक मियां अन्सारी हे दुर्लक्षित राहिले. पण गांधींसोबत ज्या दिवशी ही घटना घडली होती विषाची लॉर्ड इर्विनच्या घरी, त्यावेळेस राजेंद्र प्रसाद देखील त्यांच्या सोबत होते. राजेंद्र प्रसाद यांना बतक मियां अन्सारी हे चांगले आठवत होते, त्यांच्या स्मरणात होते. बतक मियां अन्सारी यांच्या चंपारण्य जिल्ह्याचा दौरा राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर केला. त्यावेळेस राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची सभा सुरू असताना बतक मियां अन्सारी हे समोरच्या बाजूला उभे होते. त्यांना राजेंद्र प्रसाद जे पहिले राष्ट्रपती होते भारताचे, त्यांनी झटक्यात ओळखलं आणि त्यांना हाक मारली, बतक मियां अन्सारी तुम्ही कसे आहात, आप कैसे हो, आप स्टेज पर आइए, मैं आपसे बात करना चाहता हूँ. त्यानंतर राजेंद्र प्रसादांनी त्यांना स्टेजवर बोलावलं आणि बोलावून राजेंद्र प्रसादांनी घडलेला सगळा किस्सा सांगितला आणि बतक मियां अन्सारी यांनी कशा पद्धतीनं महात्मा गांधींचे प्राण वाचवले हे देखील तिथे जमलेल्या जनसमुदायासमोर कथन केलं. तर हे बतक मियां अन्सारी
राजेंद्र प्रसादांच्या त्या भाषणामुळे इतिहासामध्ये नावारूपाला आले किंवा इतिहासामध्ये एक महत्वाचा नायक विस्मृतीत जाण्यापासून राजेंद्र प्रसादांनी रोखलं असं म्हटलं तरी हरकत नाही. धन्यवाद.